नमस्कार. आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 5 स्टार किंवा कोणत्याही हॉटेल्समध्ये मिळणार नाही अशी ही डिश करणार आहोत. मक्याच्या कणसाचे उपीट. अत्यंत पौष्टिक, इतर कोणत्याही डिश याच्यासमोर फिक्या पडतील अशी ही टेस्टी डिश करण्यास सुरुवात करूया. याच्यासाठी कणसे शेतातून आणलेली आहेत, ताजीही आणलेली आहेत. बाजारातून देखील सहज उपलब्ध होतात. 8 ते 9 कणसे आपण अशा पद्धतीने 7 ते सोलून 8 घ्यायचे आहेत. लोकांना पुरेल इतपत उपीट आपण करणार आहोत. यासाठी कणसे छान सोलून घेतलेले आहेत. आता इथं हिरवा कढीपत्ता घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या छान अशा सोलून घेतलेल्या आहेत. किसणीवरती हे कणीस आपण छान असं किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं सर्व कणसे आपण ही किसून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता छान असा किस पडलेला आहे. आता मिक्सरमध्ये आपण हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता छान असं बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेताना यामध्ये थोडेसे आपण जिरे घालायचे आहेत आणि व्यवस्थित छान असं मिक्सरला बारीक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असं हे मिक्सरला आपण मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आता जे आपण किसलेलं कणीस आहे त्यातील छान असं हे रस पिळून काढायचं आहे. दोन्ही हाताने व्यवस्थित छान असं पिळून त्यातला रस पूर्णपणे काढून चोथा बाजूला करायचा आहे. पूर्ण किस असा आपण हाताने दाबून छान मक्याचे असा कणीस पिळून हे घेऊया. आरोग्यदायी आहे. यामध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत. व्हिटॅमिन बीचे हे चांगले स्तोत्र आहे. अशा पद्धतीने मक्याचा किस छान असा पिळून घेतलेला आहे. त्याचा रस बाजूला केलेला आहे. पूर्ण चोथा आपण एक साईडला केलेला आहे. आता हा जो रस निघालेला आहे तो एका आपण बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. मक्याच्या कणसाचे उपीट करण्याकरिता आपण जाडबुडाचे भांडे घ्यायचे आहे. इथे कढई घेतलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. प्रत्येक डिशला 2 चमचे याप्रमाणे आपण यामध्ये 14 चमचे तेल घालून घेतलेले आहे. हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी आपली तडतडली की लगेचच यामध्ये अर्धा चमचा आपण हिंगपूड घालून घेणार आहोत. यामध्ये मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची, लसूण याची ही पेस्ट मी घालून घेतलेली आहे. खमंग असं तेलामध्ये त्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये हळद अर्धा चमचा घालून घेतलेली आहे. छान असा खमंग वास सुटलेला आहे. व्यवस्थित छान अशी ही मिरचीची पेस्ट आपण तेलामध्ये छान अशी परतून घेतलेली आहे. आता आपण पिळून घेतलेला मक्याचा किस यामध्ये भाजून घ्यायचा आहे. पूर्ण किस आपण यामध्ये छान असं 5 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे. उलटण्याच्या साहाय्याने याला आपण व्यवस्थित 5 मिनिटं भाजून घेऊया. मक्याच्या कणसाचा रस काढल्यामुळे हा मक्याचा किस पटकन छान असा भाजून होतो. किस हा पटकन छान असा भाजून होण्यासाठीच आपण यातला रस छान असा पिळून काढलेला आहे. आता याला व्यवस्थित 5 मिनिटं छान असं भाजून घेऊया. मक्याच्या कणसामध्ये 2 प्रकार असतात, देशी कणसे व स्वीट कॉर्न. देशी कणसाचे उपीट देखील छान होते. इथे मी स्वीट कॉर्न वापरले आहे. 5 मिनिटं मक्याचा किस छान असा भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. इथं मी 1.5 चमचा मीठ घालून घेत आहे. व्यवस्थित हे मीठ छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर यामध्ये आता आपण पिळून काढलेला मक्याचा रस घालायचा आहे. 1 वाटी याचा रस निघालेला होता. तो पूर्णपणे हा रस यामध्ये घालायचा आहे. व्यवस्थित पूर्णपणे घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याला एक 10 मिनिटं आपण छान असं शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण रस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण झाकून ठेवूया.
मस्त खमंग असा या कणसाच्या उपीटचा वास येत आहे. इथे हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून मी यावरती घातलेली आहे. खमंग असा उपीटचा वास येत आहे. आता डिझाईनच्या चमच्यामध्ये आपण हे उपीट काढून घेत आहोत आणि कणसाचं जे आपण साली काढून ठेवल्या होत्या, त्या साली व्यवस्थितरित्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या डिशमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या सालीवरती आपण हा चमचा डब घालायचा आहे आणि अशा पद्धतीनं अलगद असा तो सोडवायचा आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर ही डिश सजवून द्याल तर मुलांना व सर्वांना ही नक्की आवडेल आणि ते तुमची वाहवा करतील. मक्याच्या कणसाच्या दाण्यापासून आपण हे उपीट केलेले आहे आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी आहार कोल्हापुरी या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.